द नेक्स्ट मेथड इज कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. कोणती? कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. आता ही जी कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड आहे तर ही मी तुम्हाला दोन पद्धतीने सांगणार आहे. एक तुमच्या टेक्स्टबुक मध्ये आहे ती एक मेथड आणि एक जे जुन्या म्हणजे ओल्ड सिलेबस मध्ये जी मेथड होती ती मेथड. ठीक आहे, पण दोन्ही मेथड खूप सिंपल आहेत. पण जी ओल्ड मेथड होती ना ती आत्ताच्या पेक्षा सर्वात जास्त सोपी आहे. आता ती मेथड काय आहे पहिलं ते समजून घेऊ आपण. ठीक आहे, स्वतः नीट लक्ष द्यायचं आहे. आपण डील करणार आहोत कशासोबत? कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. समजतंय? कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. आणि या मेथडच्या मदतीने आपण काय फाइंड आउट करणार आहोत? रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. या मेथडच्या मदतीने पण आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्सच फाइंड करणार आहे, जसे फॅक्टरायझेशन मेथड, फॉर्म्युला मेथड. आता कोणती मेथड आहे? कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. सो आता लक्ष द्या समोर. त्याच्या काही स्टेप्स, जसं आपल्या प्रत्येक एक्झाम्पलला सॉल्व्ह करताना आपण काय करतो? काही स्टेप्स यूज करतो, बरोबर आहे. मग त्याच स्टेप्सच्या काही स्टेप्सच्या मदतीने आपण आता एक्झाम्पल सॉल्व्ह करू. आता पहिलं तर नीट आहे का? कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड मी एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. नीट लक्ष द्या मी काय सांगते ते. स्टेप्स लक्षात ठेवा. पहिली स्टेप कधी लक्षात ठेवा, या ठिकाणी जी कॉन्स्टंट टर्म आहे ना ती राईट साईडला न्यायची. मी तुम्हाला दुसऱ्या दोन मेथडनी सांगणार आहे, समजतंय? ही मेथड नंबर 1 सांगतोय की जी कॉन्स्टंट टर्म आहे तर कॉन्स्टंट टर्म काय करायची? राईट साईडला घेऊन जायची. मग काय होणार आहे? हे बघा, 5x स्क्वेअर मायनस 4x इज इक्वल टू 3. इथपर्यंत काय डाऊट? कॉन्स्टंट टर्म राईट साईडला ठेवायची. पुढची गोष्ट, कधी पण एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट हा 1च पाहिजे. एक्स स्क्वेअर जो आहे ना त्याचा कोएफिशियंट म्हणजे त्याच्या आधीचा नंबर नेहमी कसा पाहिजे? 1 पाहिजे. लक्षात ठेवा. फॅक्टरायझेशन फॉर्म्युलाला असं काही कंडिशन होती का? नाही. पण कम्प्लिटिंग स्क्वेअरला द कोएफिशियंट ऑफ द एक्स स्क्वेअर इट शुड बी 1 ओनली. मग मला सांगा या ठिकाणी 1 येण्यासाठी आपण काय करणार? 5 1 येण्यासाठी डिवाइड each term by 5. बरोबर ना? मग काय होणार? 5x स्क्वेअर डिवायडेड बाय 5 मायनस 4 अपॉन 5x इज इक्वल टू 3 अपॉन 5. काय डाऊन? त्यानंतर 5 कॅन्सल. एक्स स्क्वेअर मायनस 4 अपॉन 5x इज इक्वल टू 3 अपॉन 5. सो असं आपलं झालं इक्वेशन तयार. असं इक्वेशन झालं तर याला इक्वेशन नंबर 1 देऊन टाका. इक्वेशन बघा कसं, कॉन्स्टंटची टर्म होती ती राईट साईडला आली आणि पहिला जो कोएफिशियंट होता तो 1 झाला. मेथड समजतीये? परत सांगतो पहा. व्हॉट एव्हर द इक्वेशन इज गिवन टू यू, सिम्पली वी हॅव टू शिफ्ट द कॉन्स्टंट टर्म ऑन राईट हँड साइड, देन वी हॅव टू कन्वर्ट द गिवन कोएफिशियंट ऑफ द एक्स स्क्वेअर इनटू द 1. आणि जर 1 असेल तर डायरेक्ट सुरू करायचं एक्झाम्पल. इथपर्यंत काय डाऊट? यानंतर एक नवीन कन्सेप्ट आहे इथं. ती कन्सेप्ट म्हणजे इथं थर्ड टर्म काढायची. काय फाइंड आउट करायची? थर्ड टर्म. बघा आता हा फॉर्म्युला इथं थर्ड टर्म फाइंड आउट करण्याचा. काय असं फॉर्म्युला माहिती आहे? हाफ इंटू कोएफिशियंट ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. आता एक्सचा एक्झाम्पल आहे म्हणून एक्सचा कोएफिशियंट, वायचा एक्झाम्पल असतं तर वायचा कोएफिशियंट, एमचा असतं तर एमचा कोएफिशियंट. आता बघा काय होतंय, नीट लक्ष द्या. इज इक्वल टू थर्ड टर्म फाइंड करतो आपण. 1/2 एक्सचा कोएफिशियंट काय आहे सांगा? एक्सच्या आधीचा नंबर काय आहे? मायनस 4 अपॉन 5. त्याचं काय करायचं आपल्याला? स्क्वेअर. काय करायचंय? स्क्वेअर. आता नीट बघा, 2 1 2 2 बरोबर आहे. म्हणजेच काय राहिलं इथं? मायनस 2 अपॉन 5 चा स्क्वेअर. काय डाऊन? म्हणजेच काय झाले? थर्ड टर्म काय आली आपली? थर्ड टर्म काय आली? मायनस चा स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर 4 5 चा 25. काही डाऊट? आणि ही जी थर्ड टर्म आली, नीट लक्ष द्या, ही जी थर्ड टर्म भेटली ना ही थर्ड टर्म इक्वेशन 1 च्या दोन्ही साईडला ऍड करायची. म्हणजेच काय? ऍड थर्ड टर्म ऑन बोथ साइड्स ऑफ इक्वेशन 1. ओके, मग काय करणार आपण? इक्वेशन 1 काय आहे? एक्स स्क्वेअर मायनस 4 अपॉन 5x प्लस काय 4 अपॉन 25 इज इक्वल टू राईट साइडला काय होतं 3 अपॉन 5 प्लस 4 अपॉन 25. समजलं का? इक्वेशन 1 च्या दोन्ही साइडला आपण थर्ड टर्म काय केली? ऍड केली.
आता याच्यानंतरची एक ट्विस्ट सांगतो, ट्विस्ट एकदम सिंपल. काय करायचं माहिती का, ब्रॅकेट करायचा, इथं कोण आहे एक्स स्क्वेअर, त्या एक्स स्क्वेअरचा रूट घ्यायचा एक्स, बरोबर आहे. इथं काय मायनस, ती मायनस इथं लिहायची. त्यानंतर शेवटची इथली यातली शेवटची डंबायची 4 आहे, 4चा रूट 2, 25 चा रूट 5 आणि याला ब्रॅकेटचा स्क्वेअर देऊन टाकायचा. हे म्हणजेच हे असतं. तुम्ही याला जर सॉल्व्ह केलं ना तर तुम्हाला हेच उत्तर येणार. ही ट्विस्ट हे लक्षात ठेवा. आणि इकडे काय होणार कॅल्क्युलेशन करताना 3, आता इथं 5 आहे ना, मग आपल्याला बेस सेम करायचा आहे. मग जर 5 ला 25 करण्यासाठी कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, एक स्टेप करून दाखवतो. 5 into 5, मग 3 ला पण 5 प्लस 4/25 बेस सेम करायचा आहे. ठीक आहे, पुढे बघा आता काय होणार, एक्स मायनस 2/5 चा स्क्वेअर आणि इकडे काय होणार 15 प्लस 4/25 होईल का नाही, कारण 3 5 15, 15 प्लस 4 25 बेस सेम. पुढे बघा एक्स मायनस 2/5 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 19/25. काय डाऊट इथपर्यंत क्लिअर. स्क्वेअर तिकडे गेल्यावर काय होणार रूट होणार. मग एक्स मायनस 2/5 इज इक्वल टू अंडर रूट 19/25. म्हणजे याचं उत्तर काय येणार, एक्स मायनस 2/5 रूट 2 असतात माहिती ना, प्लस मायनस अंडर रूट 19/5, बरोबर का नाही. रूट 25 चा रूट 5, 19 प्राईम नंबर आहे तसाच. ओके, आणि 2 काय आले माहिती ना, प्लस मायनस 2 येतात. आता काय करा, एकदा प्लस घ्या, एक्स मायनस 2/5 इज इक्वल टू रूट 19/5 और एक्स मायनस 2/5 इज इक्वल टू मायनस रूट 19/5. झालं सॉल्व. मग काय करणार आहे, जाऊन एक्स इज इक्वल टू 2/5 प्लस रूट 19/5 मायनस 2/5 तिकडे जाऊन प्लस झालं ना, और एक्स इज इक्वल टू 2/5 मायनस रूट 19/5. म्हणजेच काय झालं, एक्स बरोबर 2 प्लस रूट 19/5 और एक्स इज इक्वल टू 2 मायनस रूट 19/5. ही झाली तुमची कम्प्युटिंग स्क्वेअर. हे झालं तुमचं फायनल आन्सर. लक्षात घ्या. काय डाऊट बघा, therefore शेवटला लिहायचा, therefore the roots of given equation are x is equal to 2 plus root 19/5 or x is equal to 2 minus रूट 19/5. याला म्हणतात कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. ही झाली मेथड नंबर 1. सो दिस इज ऑल अबाउट व्हॉट कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. ओके, पहिली स्टेप काय, व्हॉट इज द फर्स्ट स्टेप, कॉन्स्टंट नंबर राईट साइडला घेऊन जा. सेकंड स्टेप, पहिला जो एक्स स्क्वेअर असेल त्याचा कोएफिशियंट 1 करण्याचा प्रयत्न करा, जो नंबर असेल त्यानेच डिवाइड करून. तिसरी स्टेप, थर्ड टर्म काढा विथ द हेल्प ऑफ दिस फॉर्म्युला, आणि थर्ड टर्म आल्यानंतर जे इक्वेशन तयार झाले त्याच्या दोन्ही साइडला ते ऍड करा आणि एक्झाम्पल सॉल्व्ह करा. आपण बरेच एक्झाम्पल पाहू, पण ही आहे कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. काय क्वेश्चन, एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस 5 इज इक्वल टू 0. क्वेश्चन पहा, एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस 5. फर्स्ट स्टेप काय, व्हॉट इज अवर फर्स्ट स्टेप, नंबर राईट साइडला घेऊन जायचं. सो एक्स स्क्वेअर प्लस 2x इज इक्वल टू 5. त्यानंतर दुसरी स्टेप काय, एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 आहे का बघायचा, आहे का, विषय संपला. आपल्या समोर आता अजिबात टेन्शन नाहीये. हेच झालं आपलं इक्वेशन नंबर 1. समजलं का, स्टेप समजल्या. पहिली स्टेप काय, नंबर कॉन्स्टंट नंबर राईट साइडला घेऊन जा आणि याचा कोएफिशियंट 1 करा, पण तो आहे म्हणून हेच इक्वेशन. इक्वेशन तयार झाल्यानंतर काय करायचं, काय फाइंड आउट करायचं, थर्ड टर्म कशी काढतात, हाफ इंटू कोएफिशियंट ऑफ एक्स चा स्क्वेअर. मग आता बघा नीट बघा, आता हाफ इंटू एक्स चा कोएफिशियंट किती आहे 2, बरोबर आहे, 2च आहे ना, जो आहे तो आहे चा स्क्वेअर.
पुढे काय होणार 2 2 कॅन्सल 1 चा स्क्वेअर 1 म्हणजे थर्ड टर्म काय आली आपली थर्ड टर्म किती आली 1 पुढची स्टेप काय सांगते ऍड थर्ड टर्म ऑन बोथ साइड्स कशाच्या साइड ऑफ इक्वेशन 1 मग काय होणार इक्वेशन 1 काय बघा बरं x स्क्वेअर प्लस 2x x स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 इज इक्वल टू 5 प्लस 1 कोणाला काय डाऊट मग याच्यातनं ट्विस्ट काय आहे माहिती ना ब्रॅकेट करायचा पहिल्या नंबरचा रूट घ्यायचा इथं कोणती साईन आहे प्लस साईन घ्यायची शेवटचा नंबर पाहायचा 1 आहे त्याचा रूट 1च तो लिहायचा आणि ब्रॅकेट स्क्वेअर याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं ना हेच येणार समजताय विच इज इक्वल टू 6 मग आता स्क्वेअर तिकडे गेल्यानंतर काय होणार x प्लस 1 इज इक्वल टू रूट 6 बरोबर आहे म्हणजेच x प्लस 1 इज इक्वल टू प्लस मायनस रूट 6 चा रूट भेटत नाही ऍज इट इज राहणार 9 असतं तर 3 आलं असतं सो ऍज इट इज आन्सर मग एकदा काय करा x प्लस 1 इज इक्वल टू रूट 6 लिहा और x प्लस 1 इज इक्वल टू मायनस रूट 6 कोणाला काय डाऊट मग काय होणार x इज इक्वल टू -1 प्लस रूट 6 और x इज इक्वल टू -1 मायनस रूट 6 क्लिअर झालं हे झालं आपलं सोल्युशन अवघड मेथड खूप सिंपल मेथड आहे ओके थर्ड टर्मची आता पुढचं एक्झाम्पल आपण घेऊ अजून त्यातनं पण बघा नेक्स्ट एक्झाम्पल 2y square plus 9y plus 10 is equal to 0. What is our first step? 2y square plus 9y is equal to minus 10. जे आहे ते करा. What is our next step? x square चा कोइफिशियंट किती पाहिजे 1 पाहिजे मग 1 येण्यासाठी याला काय करावं लागेल डिवाइड कशाने 2 नी सो divide each term by 2 मग काय होणार 2y square upon 2 plus 9 upon 2y is equal to minus 10 upon 2 म्हणजेच काय झालं y square plus 9 upon 2y is equal to minus 5 आणि एकदा काय कंडिशन झाल्या कॉन्स्टंट नंबर राईट साइडला आणि पहिल्याचं कोएफिशियंट 1 हे असं झालं तर आपलं इक्वेशन नंबर देऊन टाकायचं आणि इक्वेशन नंबर आल्यानंतर काय फाइंड करायचं थर्ड टर्म सो थर्ड टर्मचा फॉर्म्युला पाठच झाला पाहिजे थर्ड टर्म इज इक्वल टू हाफ इनटू कोएफिशियंट ऑफ आता काय y मग y लक्षात ठेवा जे इक्वेशन असेल ते x असेल तर x y चा असेल तर y m असेल तर m सो आता पहा लक्षात समोर हाफ कोएफिशियंट ऑफ y काय 9 upon 2 ब्रॅकेट स्क्वेअर काही येऊ द्या टेन्शन घ्यायचं नाही हे काय होणार 9 upon 4 ब्रॅकेट स्क्वेअर बरोबर ना 9 into 1 9 2 to the 4 9 चा स्क्वेअर 81 4 चा 16 so what is this थर्ड टर्म एकदा थर्ड टर्म भेटली तर काय करायची ती थर्ड टर्म काय करायची ऍड third term on both sides of equation 1 चला आता ऍड करू आपण इक्वेशन 1 काय y square plus 9 upon 2y y square plus 9 upon 2y plus 81 upon 16 is equal to कौन है -5 plus 81 upon 60 काय डाऊन 16 81 upon 16 आता बघा इथं अजिबात कन्फ्युज व्हायचं नाही काय दिलंय कसं दिलंय कसं सॉल्व्ह करायचं अजिबात लोड घ्यायचा नाही तुम्हाला मेथड सांगितली मी ब्रॅकेट टाकायचा पहिल्याचा स्क्वेअर रूट घ्यायचा इथं कोणती साइन आहे
ती साईन घ्यायची, प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस. शेवटला जायचं 81 चा स्क्वेअर रूट 9, 16 चा 4. आणि जर तुम्ही याला सॉल्व्ह केला तुम्हाला हेच भेटणार, ही गॅरंटी. ठीक आहे, एक तुम्हाला प्रूफ करून दाखवा, एक दाखवतो बघा. ए प्लस बी स्क्वेअर आपण वापरू. ए स्क्वेअर प्लस 2 बी प्लस बी स्क्वेअर. आता बघा, ए स्क्वेअर प्लस 2 1 चा 2, 2 2 चा 4, 9/2y प्लस 9 चा स्क्वेअर 81, 4 चा 16. काय आलंय? y स्क्वेअर 9/2y 9/2y 81 16 81 16 आलं का? म्हणून ही हिंट आहे, ही हिंट आहे तुम्हाला की लक्षात कसं ठेवायचं. समजलं का? आता याच्यावर कसं आणायचंय कळलं. आता पुढं पण बघू आपण काय होतंय. पुढे बघा, 16 5 चा 80 प्लस 81/16 बरोबर आहे. पुढे काय होणार? y प्लस 9/4 चा स्क्वेअर बरोबर हे किती झालं? 81 मध्ये 80 गेला, 1/16 स्क्वेअर तिकडे गेला, काय होणार? y प्लस 9/4 इज इक्वल टू रूट 1/16. y प्लस 9/4 इज इक्वल टू 1 प्लस मायनस 1/4. 1 चा रूट 1, 16 चा रूट 4. मग झालं. मग एकदा प्लस घ्या आणि एकदा मायनस. 9/4 इज इक्वल टू 1/4 और y प्लस 9/4 इज इक्वल टू मायनस 1/4. मग काय होणार? y इज इक्वल टू 1/4 मायनस 9/4. जे येईल ते येईल, अजिबात लोट यायचं नाही. y इज इक्वल टू मायनस 1/4 मायनस 9/4. सॉल्व्ह करत जायचं. y इज इक्वल टू 1 मायनस 9/4 और y इज इक्वल टू मायनस 1 मायनस 9/4. मी स्टेप वाढवत असतो, तुम्हाला माहिती आहे. y इज इक्वल टू मायनस 8/4 और y इज इक्वल टू मायनस 10/4. सो y इज इक्वल टू मायनस 2 और y इज इक्वल टू मायनस 5/2. दोन्ही डिवाइड केलं ना, 2 2 चा 4, 2 5 चा 10. क्वेश्चन अवघड होता. समजतंय तुम्हाला सॉल्व्ह कसं करायचं? ओके, क्लिअर झालं. हे थर्ड टर्म वगैरे या गोष्टी समजल्या? कोणाला काय डाऊट? ओके, अशा पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. याला म्हणतात कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. कोणाला काय डाऊट? ओके, डाऊट असेल तर आता लगेच क्लिअर करा, तसा पेंडिंग डाऊट ठेवू नका. समजतंय? जर कोणाला डाऊट असेल तर त्यांनी पटकन आता विचारा आणि आपापला डाऊट क्लिअर करून घ्या. ओके, सो दिस इज ऑल अबाउट कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. घ्यायचं अजून एखादं एक्झाम्पल. ओके, पहा, हे एक एक्झाम्पल आहे आणि हे एक एक्झाम्पल आहे. कोणतं घ्यायचं? हे यार, हे किती सोपं आहे. एमचा कोएफिशियंट 1 आहे, डायरेक्ट एक्झाम्पल आहे. मग हे पहा जरा, हे काय आहे? लक्ष द्या. 5x स्क्वेअर मायनस 4x 7 ला तिकडेच ठेवा, त्याच्या नादी लागू नका. ते त्यांनी ऑलरेडी तिकडे ठेवलेले आहे, तिकडेच ठेवा त्याला. आणि इथं काय पाहिजे? 1 पाहिजे. आहे का 1? म्हणजे अवघड एक्झाम्पल. मग काय करणार आपण? डिवाइड ईच टर्म बाय कशाने? 5 नी. का? कारण तिथं 5 च्या जागी 1 पाहिजे. मग काय येणार? 5x स्क्वेअर अपॉन 5 मायनस 4/5 x इज इक्वल टू 7/5 x स्क्वेअर मायनस 4/5x इज इक्वल टू 7/5. आपल्या कंडिशन सॅटिस्फाय होतात का? मग इक्वेशन नंबर देऊ. बरोबर आहे. कोणाला काही डाऊट? आता एकदा इक्वेशन नंबर दिला तर काय करायची? थर्ड टर्म. सो थर्ड टर्म काय असते? हाफ ऑफ कोएफिशियंट ऑफ. आता एक्झाम्पल काय? एक्स आहे, बरोबर आहे. सो त्याचा स्क्वेअर. सो लक्ष द्या आता नीट. हाफ एक्सचा कोएफिशियंट किती? मायनस 4/5 त्याचा स्क्वेअर. मग काय होणार? 2 1 जा 2 2 जा. म्हणजेच काय? हे केले का एक्झाम्पल आपण मग अशी? मायनस 2/5 चा स्क्वेअर म्हणजेच काय?
4/25. What is this? Third term. एक्झाम्पल सेम असं झालेलं आहे आपलं, बरोबर आहे. एक फर्स्ट वन पहा, थर्ड टर्म काय होती? 4/25. पण आता एक्झाम्पल थोडं वेगळं आहे, त्यानुसार आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू आता. ठीक आहे. सो क्लिअर? एनी डाऊट? एकदा थर्ड टर्म भेटलं काय करतो आपण? ऍड थर्ड टर्म ऑन बोथ साइड्स ऑफ इक्वेशन 1. आता इक्वेशन 1 काय आपलं बघू. x² - 4/5, x² - 4/5x प्लस 4/25, बरोबर आहे, विच इज इक्वल टू काय? 7/5, 7/5 प्लस 4/25. सेम एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलेले आहे. याची ट्विस्ट सांगा, काय करणार? x² चा x, इथं काय मायनस, आता शेवट 2/5 चा स्क्वेअर. समजलं? ओके. नेक्स्ट इथं बघा, 7 × 5, 5 × 5 म्हणजे बेस सेम होतील. समजतंय? मग काय आलं? x - 2/5 चा स्क्वेअर इज इक्वल टू हे काय होणार? 35 प्लस 4/25. मग काय होणार? x - 2/5 चा स्क्वेअर इज इक्वल टू 39/25. ऍज इट इज x - 2/5 चा स्क्वेअर तिकडे जाऊन रूट 39/25, बरोबर आहे. 39 चा रूट 39 निघणारच नाही. ओके. 39 13 39 काहीच होणार नाहीये. मग काय करू? x - 2/5 बरोबर प्लस मायनस रूट 39/5. मग एकदा घ्या प्लस x - 2/5 बरोबर 39/5 और x - 2/5 बरोबर मायनस रूट 39/5. मग काय होणार? x बरोबर 2/5 प्लस रूट 39/5, कारण का इथं मायनस इकडे जाऊन प्लस, और x बरोबर 2/5 मायनस रूट 39/5. कोणाला काय डाऊन? सो x इज इक्वल टू 2 प्लस रूट 39/5 और x इज इक्वल टू 2 मायनस रूट 39/5. सो हे झालं आपलं फायनल आन्सर. एनी डाऊट? सो याला म्हणतात कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. अवघड आहे? मेथड इज व्हेरी इझी. ओके. फक्त आपल्याला स्टेप्स प्रॉपर फॉलो करणं गरजेचं आहे. स्टेप्स जर तुम्ही नीट फॉलो केल्या तर तुम्हाला एक्झाम्पल खूप सिंपल जाणार. जर तुम्ही स्टेप्स चुकवल्या तर एक्झाम्पल नक्कीच अवघड जाणार. लक्षात ठेवा. ओके. So any doubt? This is all about completing square method. Okay. So अजून एक एक्झाम्पल आहे. जर नीट पाहिलं तर सेम खूप सिंपल एक्झाम्पल आहे. डायरेक्ट त्यांनी सर्व करून दिलेलं आहे. जर आपण जर पाहायचंच म्हणलं तर बघा, 1 मिनिटाचा प्रश्न आहे. m² - 5m इज इक्वल टू -3 इक्वेशन 1. डायरेक्ट, बरोबर का नाही? डायरेक्ट त्यांनी दिलंय. मग आता काय करणार? इक्वेशन दिल्यानंतर थर्ड टर्म, लक्ष द्या, थर्ड टर्म इज इक्वल टू 1/2 इंटू कोएफिशिएंट ऑफ m, बरोबर, कोएफिशिएंट ऑफ m त्याचा स्क्वेअर. मग काय होणार? बघा, लक्ष द्या, इज इक्वल टू हाफ इंटू कोएफिशिएंट ऑफ m चा कोएफिशिएंट -5 त्याचा स्क्वेअर. म्हणजेच काय होणार? -5 चा स्क्वेअर 25, 2 चा 4. सो थर्ड टर्म काय आली? 25/4. काय करणार आपण? ही थर्ड टर्म ऍड करणार, बरोबर आहे. मग काय करू? ऍड थर्ड टर्म ऑन बोथ साइड्स ऑफ इक्वेशन 1. मग काय होणार? इक्वेशन 1 काय? m²
मायनस 5m प्लस 25/4 इज इक्वल टू इकडे कोण आहे -3 प्लस 25/4 जे असेल ते असेल काहीच प्रॉब्लेम नाही. इथे काय येणार m मायनस 5/2 चा स्क्वेअर 4 चा रूट 2 ना 25 चा 5 4 चा 2 इज इक्वल टू हे काय होणार -12 25/4 हे काय होणार m मायनस 5/2 चा स्क्वेअर नाही तर 25 मधून 12 गेले 13/4 मग m मायनस 5/2 इज इक्वल टू रूट 13/4 मग काय होणार m मायनस 5/2 इज इक्वल टू प्लस मायनस रूट 13/2 झालं. मग एकदा प्लस घ्या एकदा मायनस m मायनस 5/2 इज इक्वल टू रूट 13/2 और m मायनस 5/2 इज इक्वल टू मायनस रूट 13/2 मग काय होणार m इज इक्वल टू 5/2 प्लस रूट 13/2 और m इज इक्वल टू 5/2 मायनस रूट 13/2 कधी कधी रूट 13 आधी असेल 5 नंतर असेल तरी पण चालेल टेन्शन काहीच नाही. सो m इज इक्वल टू 5 प्लस रूट 13/2 और m इज इक्वल टू 5 मायनस रूट 13/2 एनी डाऊट. सो हे पण आपलं झालं एक्झाम्पल पहा एक्झाम्पल हे पण सोपं होतं. सगळेच एक्झाम्पल सोपे आहेत फक्त आपली प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे. ओके सो इज देअर एनी डाऊट. ओके सो दिस इज ऑल अबाउट व्हॉट completing square method okay by using third term understood. examples are very easy. लक्ष द्या आपण पूर्ण फॉर्म्युला मेथड completing square method फॅक्टरायझेशन मेथड ऍप्लिकेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन सर्व टॉपिक क्लिअर झालेले. ओके फक्त प्रॅक्टिस जास्त करायचे मॅक्सिमम एक्झाम्पल प्रॅक्टिस करा ठीक आहे. सो थँक्यू व्हेरी मच.